गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या 2-3 लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा अर्थ, नंतरच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे स्पष्टीकरण आणि नंतर आपण भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा अर्थ आपण समजून घेतला. आज आपण भारतीय संविधानातील राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करणारे जे शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. ही आहे भारतीय संविधानाची प्रस्तावना आणि यात जे लाईट ग्रीन मध्ये जे शब्द दिसत आहेत, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, हे जे शब्द आहेत या शब्दातून भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट होते. यातील आपण पहिला शब्द पाहू, सार्वभौम. सार्वभौम याचा अर्थ असा आहे की भारत देश हा अंतर्गत आणि बहिर्गत म्हणजे देशाच्या अंतर्गत आणि देशाच्या बाहेर भारत हा सार्वभौम असेल. भारतावर आता कोणत्या देशाचे राज्य नसेल आणि भारत कोणत्या देशाच्या आदेशाचं पालन करणार नाही. त्याच्यामुळे भारत देश हा सार्वभौम असेल. देशाच्या अंतर्गत म्हणजे देशातील सर्व नागरिक, संस्था, संघटन या सर्वांना भारताच्या सार्वभौम सत्तेने दिलेल्या आदेशाचे पालन करावं लागेल. जी संस्था, संघटन किंवा व्यक्ती भारतीय सार्वभौम सत्तेच्या आदेशाचं पालन करणार नाही त्याला दंड देण्याचा अधिकार हे भारताला राहील. आणि देशाच्या बाहेर भारत हा सार्वभौम असेल म्हणजे आता भारताला कोणत्या देशाशी कोणते संबंध ठेवायचे आहेत, कोणत्या प्रकारचं प्लॅनिंग करायचं आहे, कोणत्या प्रकारचं परराष्ट्र धोरण ठरवायचं आहे, हे सर्व धोरण ठरवण्याचा अधिकार हा भारताला आहे. पूर्वी जोपर्यंत ब्रिटिशांचं राज्य भारतावर होतं तोपर्यंत सर्व प्रकारचे कायदे हे ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पास व्हायचे आणि त्याचे इम्प्लिमेंट भारतात व्हायचं. परंतु आज 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या संदर्भात अंतर्गत आणि बाहेर भारताला दुसऱ्या देशासोबत म्हणजे पाकिस्तान असो, चायना असो, अमेरिका असो, रशिया असो, कॅनडा असो, कोणत्या देशासोबत कोणत्या प्रकारचं परराष्ट्रीय धोरण ठरवायचं आहे या संदर्भात सर्व अधिकार हे भारताला प्राप्त झालेला आहे. म्हणजेच आज भारत हा सार्वभौम राज्य झालेला आहे. म्हणजे 15 ऑगस्ट 1947च्या आधी भारत सार्वभौम नाही होता, परंतु भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून जगाच्या पाठीवर उदयास आलेला आहे. त्यामुळे आता भारत अंतर्गत आणि बहिर्गत दृष्टिकोनातून पूर्ण स्वतंत्र असल्यामुळे तो एक सार्वभौम राष्ट्र आहे, असा या शब्दाचा अर्थ आहे. दुसरा शब्द आहे समाजवादी. समाजवादी, आता समाजवादी हा जो शब्द आहे हा शब्द आपल्या भारताच्या मूळ संविधानात नव्हता. तर 42वी जे संविधान दुरुस्ती झाली, ह्या 42व्या संविधान दुरुस्ती म्हणजे 1946 मध्ये जे 42वी जे संविधान दुरुस्ती झाली, ह्या 42व्या संविधान दुरुस्तीनुसार भारतीय संविधानामध्ये या समाजवादी या शब्दाची आपण तरतूद केलेली आहे. आता प्रश्न निर्माण होतो की तेव्हाच्या संविधान निर्माणकर्त्यांनी या समाजवादी या तत्वाची तरतूद भारतीय संविधानात का केली नाही. तर त्याचं कारण असं आहे की या घटना समितीने जी प्रस्तावना बनवली या प्रस्तावनेमध्येच या समाजवादी या शब्दाचा अर्थ हा जो न्याय शब्द आहे, ह्या न्याय या शब्दातच समाजवादी या शब्दाचा अर्थ आलेला आहे. समाजवादी या शब्दाचा अर्थ असा आहे की आर्थिक समाजाला म्हणजे समाजातील लोकांना आर्थिक समानता प्रस्थापित करणे, समाजात आर्थिक समानता प्रस्थापित करणे आणि शोषणविहीन समाज व्यवस्था, एक कल्याणकारी समाज व्यवस्था निर्माण करणे, असा ह्या शब्दाचा समाजवादी शब्दाचा अर्थ आहे. या शब्दाचा सविस्तर अर्थ आपण पुढे पाहू. तर हा अर्थ समाजवादी या शब्दाचा आहे. यानुसार आपण हा जो न्याय शब्द लिहिला आहे, न्याय याच्या अंतर्गत आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय द्यायचा आहे. म्हणजे भारतातील जे सामाजिक आर्थिक विषमता आहे हे सामाजिक आणि आर्थिक विषमता नष्ट करायचे आहेत, म्हणजे समाजवादी धोरण. समाजवादी हे सुद्धा आपल्याला आर्थिक समानता याच्यावर जोर देते आणि सामाजिक समानता याच्यावर जोर देते, शोषणविहीन समाज व्यवस्था या शब्दावर जोर देते. त्याप्रमाणे हे तिन्ही अर्थ आपल्याला न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक या तिन्ही शब्दामध्ये या समाजवादी या शब्दाचा अर्थ आलेला आहे. परंतु काय झालं की 1976 म्हणजे 42व्या संविधान दुरुस्तीनुसार आपण मग समाजवादी हा शब्दाची तरतूद आपण परत या भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये केली. म्हणजे या शब्दाचा आपल्याला सुटसुटीत आणि सुव्यवस्थित अर्थ समजण्यासाठी
ह्या समाजवादी या शब्दाची आपण तरतूद केलेली आहे. समाजवाद याचा अर्थ असा आहे, ही एक विचारधारा आहे. या विचारानुसार, या विचारधारेनुसार जे उत्पादनाची जे साधनं आहेत, उत्पादनाचे साधनं आणि वितरणाचे साधनं, ह्या सर्व क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करणे. म्हणजे जे उत्पादनाची साधनं आहे, ज्या गोष्टीतून उत्पादन होत असते, जसं इंडस्ट्री असो, कंपन्या असो, मोठे उद्योगधंदे असो, ह्या सगळ्या शेती असो, या सगळ्या उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण करणे. आणि जे खाजगी संपत्ती असते, हे खाजगी संपत्ती पूर्णतः नष्ट करणे. आणि जसं सेवा क्षेत्र आहे, त्याच्यात हॉटेल असो, बँका असो, वित्त व्यवस्था असो, रेल्वे असो, शिक्षण असो, ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत, आरोग्य असो, ह्या सगळ्या सेवा क्षेत्राचं राष्ट्रीयकरण करणं. आणि ज्या वितरण व्यवस्था आहे, म्हणजे खाद्यान्न आहेत किंवा ज्या मूलभूत वस्तू आहेत, ज्या जनतेला ज्या वस्तूची गरज असते, ह्या सगळ्या मूलभूत गरजा नागरिकांपर्यंत अतिशय योग्य मूल्यात, म्हणून आपण अतिशय कमी मूल्यामध्ये जनतेला परवडेल अशा मूल्यामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, म्हणजे त्याला आपण वितरणाची व्यवस्था म्हणू. त्याला म्हणून आपण या विचारधारेला, या प्रक्रियेला समाजवादी प्रक्रिया असं आपल्याला म्हणता येईल. आपण आता हे समाजवादी प्रक्रिया, आता समाजवादी धोरणं, आता ह्या समाजवादी शब्दाची तरतूद भारतीय संविधानात करण्यामागचा उद्देश असा होता की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी होती, दारिद्र्य होता, बेरोजगारी होती. हे दारिद्र्य, बेरोजगारी आणि गरिबी हे कमी करण्यासाठी आणि समाजातली सामाजिक विषमता कमी करण्यासाठी आणि म्हणजे भारतीय समाजाला एक न्याय देण्यासाठी, म्हणजे त्यांना एक ह्या भारतीय समाजातील लोकांमध्ये एक सामाजिक सुधारणा होण्यासाठी आणि त्याचे एक जीवनमान, राहणीमानात बदल होण्यासाठी आपण या समाजवादी या शब्दाची तरतूद केलेली आहे. आणि त्यामुळे आपण म्हणजे अनेक शिक्षण संस्था आपण गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाखाली आहेत, काही आरोग्य व्यवस्था आपण गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाखाली आणली आहेत, काही मूलभूत उद्योगाचे आपण राष्ट्रीयकरण केलं आहे. यामुळे काय होते की समाजातली जी आर्थिक विषमता आहे, ही आर्थिक विषमता कमी होत असते. परंतु आज काय झालं, आज म्हणजे हे जे मोठे उद्योग आहेत, हे मोठे उद्योग जर सरकारच्या मालकीचे राहिले नाही आणि ते खाजगी मालकीचे राहिले, तर व्यक्तीला आपले आर्थिक जीवन कसं असेल, आर्थिक जीवन सुव्यवस्थित असेल, सुनिश्चित असेल नसेल, या संदर्भात मोठ्या प्रमाणात चिंता त्या नागरिकाला असते. परंतु हे जर उद्योगधंदे सरकारच्या मालकीचे राहिले, तर विद्यार्थ्यांनी उद्या शिक्षण घेतल्यानंतर मला नोकरी लागेल की नाही लागेल याची चिंता त्या नागरिकाला नसते. कारण मोठे उद्योग जर म्हणजे खाजगी मालकीचे राहिले, तर खाजगी कंपन्यांचा उद्देश काय असतो की जास्तीत जास्त नफा कमावणे हा त्यांचा उद्देश असतो. पण सरकारचा उद्देश नफा कमावणे हा उद्देश सरकारचा नसते. त्याच्यामुळं अशा मोठ्या उद्योगाचे राष्ट्रीयकरण करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणणे हा समाजवादी विचारधारेचं धोरण आहे. तर ह्या शब्दाची तरतूद आपण भारतीय संविधानामध्ये केली आहे. तर हे आहेत 2 शब्द, भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करणारे सार्वभौम आणि समाजवादी. आता नंतरच्या भागामध्ये आपण धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ. धन्यवाद.